नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि बघायला गेलं तर सध्या आहोत आपण परभणी जंक्शनला। आणि परभणी जंक्शनला यायचं कारण असं आहे की जे दक्षिण मध्य रेल्वेचं नांदेड विभाग आहे या ठिकाणी संपूर्णपणे विद्युतीकरणाचं काम झालेलं आहे। बघायला गेलं तर परभणी ते परळी हे मागेच CRS झालं होतं आणि परभणी ते जालना, छत्रपती संभाजीनगर वगैरे हे पण झालं होतं। बघायला गेलं तर तसं जालना आणि छत्रपती संभाजीनगरहून जनशताब्दी एक्सप्रेस आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस या इलेक्ट्रिक विद्युतीकरण झाल्यामुळेच या दोन गाड्या त्या ठिकाणून धावत होत्या। जसं जनशताब्दी पहिले डिझेल लोको शेडवर धावत होती आणि आता तिथून जी विद्युतीकरणाचं काम झालं तर ही इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर धावत आहे। आणि वंदे भारत ही मागच्या 8-10 दिवसापूर्वी मिरखेल ते नांदेडचं माल टेकडी म्हणून रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी पण CRSचं काम संपूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता आपण म्हणू शकतो की दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या अंतर्गत जे नांदेड विभाग येते या ठिकाणी संपूर्णपणे विद्युतीकरणाचं काम झालेलं आहे। आता लवकरच प्रतीक्षा आहे की या रूटवर कोणत्या ट्रेन ह्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर धावतात। तसं बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद जी जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पुढे गंगाखेड परळी ही जी ट्रेन आहे ही ऑलरेडी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर धावत आहे। त्यानंतर साईनगर शिर्डी ज्या गाड्या परभणीहून परळी गंगाखेड जातात त्या ज्या ट्रेन आहे त्या संपूर्ण इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर धावत आहे। आणि या रूटवर पण पाहूया आपण आता कधी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हवर कोणती ट्रेन धावल तेही आपण त्याची प्रतीक्षा आहे। पण मी खास एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्याव की दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजनचं हे संपूर्णपणे विद्युतीकरणाचं काम झालं याची तुम्हाला एक माहिती द्या म्हणून। मित्रांनो, आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 वर 3 वर आहे। या ठिकाणी एक छोटीशी माहिती लावलेली आहे। हे जे रेल्वे स्टेशन आहे विद्युतीकरणाचं उच्च दाबाचं आहे म्हणून जवळपास 25,000 किलोवॅटचं हे यामध्ये विद्युतीकरणाचा लोड असतो। हे अशी छोटीशी या ठिकाणी इन्फॉर्मेशन लावलेली त्यांनी 3 भाषामध्ये, वर आहे मराठी, खाली हिंदी आणि त्यानंतर इंग्लिश अशा 3 भाषेमध्ये या ठिकाणी लावण्यात आलेले आहे की सदरील स्टेशन हे उच्च दाब जी विद्युत वाहिनी असते ही यामध्ये आहे म्हणून। चला मित्रांनो, हा तुम्हाला नांदेड विभागाचा विद्युतीकरणाचा ब्लॉक कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला मित्रांनो, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये।